गिफ्ट असल्याचं काही जण म्हणायचे, फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय. कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला, असं काय करताय मग. आणि त्यामुळे एकच मी सांगतो, यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये, आणि त्याचमुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले सरकारमध्ये. विकासाच्या मुद्द्यावर केंद्रात विकास चालू आहे, राज्यात हा आशिष म्हणतोय आता बस. आणि अशोकरावांसमोर अशोकराव आले, आणखी काय काय होईल त्याची सगळी चिंता आपल्याला आहे. तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल. बसून बोलू नका. त्यामुळे सकाळी चहा प्यायला आपल्या सोबत असलेला नेता दुपारी आपल्या बरोबर राहील की नाही याची गॅरंटी नाही. आणि म्हणून आम्ही कुणालाही नाना बोलवत नाही, निमंत्रण देत नाही, परंतु आज मोदीजींच्या कामावर, त्यांच्या गॅरंटीवर, त्यांची जादू जी आहे पूर्ण देशभरामध्ये विकासाची, त्याच्यामुळे लोक येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. यवतमाळला बघितलं तुम्ही, माजी अध्यक्षांनी मुळीच खाली बसून बोलू. आणि म्हणून आपल्याला विकासाच्या भरधाव गाडीसमोर स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, परंतु नाना विकासाचा अटल सेतू आम्ही पार केला. समृद्धीच्या महामार्गाने एक्सप्रेस वेवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केला आणि करतो आहोत. शेतकऱ्यांच्या बद्दल आपण म्हणालात, काय दिलं विरोधकांना? शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. फक्त सभागृहामध्ये काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं, रेटून बोलायचं असं नाही होत. खरं ते खरं आहे, आकडे तर आमच्याकडे आहेत. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे, अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्या बद्दल? अशी भाषा काढणं योग्य नाही आहे. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं. शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे, आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2.5 वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव, त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं 2.5 वर्षात पूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहिती आहे. अजितदादा इकडे आहेत, ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली, परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय. तुम्ही तोंडाला पाण्या पुसली. निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या, रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला. 50,000 द्यायचा, दिलं तुम्ही ते 50,000. आता आपण अजितदादा आपण देतोय, आता देतोय प्रोत्साहनपर त्या. अरे ते चालू आले काय, तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा. 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते, त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासनं दिली, पण त्यांच्या कर्जफेडीची परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली. नाना, पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं, अशी परिस्थिती सध्या आहे. आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये. काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं, आताही पाहिलं, विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमात नाही, विरोधी पक्ष कोमात गेला का काय? आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही. अरे वस्तुस्थिती तर मान्य करा. इथं मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, सरकार बदललंय, वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करतंय, हे मान्य करायला पाहिजे. वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. ती तुम्ही हजम करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे, परंतु कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. बळीराजाला तुम्हाला एवढंच सांगतो,
त्याला त्याची माहिती करून घ्यावी लागते. माती चिखल तुडवत तिथं जावं लागतं. नागपूरचं अधिवेशन होतं. मी देवेंद्रजी आम्ही गेलो, अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात. आम्ही गेलो स्वतः तिथे, स्वतः गेलो, शेतकऱ्यांशी बोललो, त्यांना मदत केली, पैसे दिले. महाराज, माजी अध्यक्ष सतत बसून बोलतायत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण करतात. आपण एकदा त्यांना सांगितलं, आता त्यांना समज द्या आपण. आणि म्हणून खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होते. कोणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते, शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का. आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार, काय अपेक्षा करणार. त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार हा एक विषय प्रश्न निर्माण झालाय. खरं म्हणजे त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो, शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ होते, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याचं उपकार आपण मान्य केले पाहिजे. आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 16 हप्त्यांमध्ये 29,520 कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली, त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं. सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली की नाही. 6,000 रुपये, 6 आणि 6 12,000 रुपये मिळतात की नाही, का ते पण नाही मिळत. पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1,720 कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले. परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण PM साहेबांच्या हस्ते केलं ना, ते यवतमाळला 3,800 कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले. विजयराव, 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. एकूण 5,520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. तुम्ही तपासून घ्या. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो, खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो, हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून या योजनेअंतर्गत 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झालेत. सरकारने म्हणजे पूर्ण 35,000 केंद्र आणि राज्याचे. केंद्र सरकारने 1 रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त 15 पैसे पोचायचे, फक्त 15 पैसे. कोण म्हणताय? स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा, कट कमिशन करप्शन किती आहे? 85%. 85%. आता 1 रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी पण 1 रुपया अख्खा जातो डीबीटी. आणि या हिशोबाने जर विचार केला, आता जर तुमचं सरकार असतं तर अध्यक्ष महोदय 35,000 कोटी पैकी 30,000 कोटी हडप झाले असते आणि 88 ला फक्त 5,000 कोटी पदरात पडले असते. 5,000 कोटी, फक्त 5,000 कोटी शेतकऱ्यांना, 30,000 कोटी दुसरीकडे. पण आता आमचं सरकार इथं पण आहे, केंद्रात पण आहे. त्यामुळे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय. नाही तर काय, पैसे देतो ना आम्ही, वेळी पाऊस, गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.25 वर्षात 212 कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे. तपासून घ्या. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिल्या आहेत, त्याची तरतूद केलेली आहे. नाना, 2.5 घर चाललेल्या बाळासाहेब, 2.5 बरं झालं तुम्ही आले. 2.5 घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते.
बंद. आणि आम्ही बाळासाहेब 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 99,103 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून 15 लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे.